जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन मोठ्या प्रमाणात मिरची पिकांची लागवड केली। भोकरदन तालुक्यातील वडद तांगडा येथील शेतकरी अनिल तांगडे यांनी 2 हेक्टर क्षेत्रामध्ये मिरची लागवड केली। त्यांनी 5 ते 6 लाख रुपये खर्च केले, पण एक व्हायरस झाल्याने मिरची पीक नष्ट झाले। सर्व परिसरातील शेतकऱ्यांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांनी महागड्या औषधी फवारणी केली, पण कोणताही उपयोग झाला नाही। अनिल तांगडे यांनी आता मिरचीची झाडे उपटून टाकली आहेत आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना योग्य आर्थिक मदतीची मागणी केली आहे। सरकारने मिरची पिकाचे पंचनामे करून मका, सोयाबीन, तूर या पिकांना योग्य भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। मिरचीवर पहिल्यापासूनच व्हायरस आला, यावर्षी खूपच व्हायरस आला। असं वाटलं की मिरची चांगलं राहील, चांगलं नगदी पैसे निघतील ते होतील, पण यावर्षी काही बेनिफिट राहिलं नाही। ते आतापर्यंत 3 लाख रुपये खर्च झाला, पण ते खर्चसुद्धा मिळाला नाही। आता पस्तावलो आम्ही की साहेबीनच पेरले असतील, मक्काच पेरले असतील, तेच बरं झालं असतं, पण आता ते सर्व उलटं सुलटं होऊन गेलं। काय सांगू शकता सरकारला? जालना जिल्ह्यातला एक शेतकरी आणि वडद तांगडा इथलं गाव आहे आणि मी सालाप्रमाणे 2 हेक्टर मिरची लागवड करत असतो। पण यावर्षी काय झालं, 2 हेक्टर मिरची लागवड केली, परंतु आपल्याला ते व्हायरस आल्यामुळं त्याच्यामुळं कत्ताहीच भाव नाही भेटला। परत तो व्हायरस आला, त्याच्यात एकही रुपया आपल्याला निघाला नाही, आणखीन आपलं नुकसान झालं मिरचीमुळं। तर त्याच्यामुळं आपण पारंपरिक पिकं होते आपले पहिले, सोयाबीन, मक्का, सरकी, तर ते पिकं घेत असताना तर आपल्याला त्याच्यात पुरवठत नव्हतं। सोयाबीनला भाव नाही, मक्काला भाव नाही आणि कपाशीला भाव नाही, त्याच्यामुळं आपण मिरची पिकाकडे जास्त वळलो होतो। परंतु याच्याकडे वळत असताना यावर्षी मिरची जास्त लावली तर त्याला भावच नाही आला, त्याच्यावर रोगच खूप आला। त्याच्यावर थ्रिप्स फार आला आणि लाल कोळी, त्याच्यावर अनेक प्रकारचे रोग येतात, डावणी, आमकं ढमकं, भरपूर काही प्रकारचे रोग आहे त्याच्यावर। पण आता ते असं असल्यामुळं आपल्याला खूप तोटा आला। पण संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कृषी मंत्र्यांनी आपल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला, मायबाप सरकार आहे ना ते, त्यानं आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। ते कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे लक्ष देत नाही, त्यानं काहीतरी काय सांगू शकता सरकारला? काय इच्छा आहे तुमची? सरकारला इच्छा आहे बा आपली काहीतरी लक्ष द्या आमच्याकडे। लोकनायक न्यूज।